इथे छोटा तलाव आहे. काय सुंदर, म्हणजे शहराच्या मध्ये अशी एक जागा असणं. अराउंड बदकं बिदकं पण आहेत त्या तलावाच्या बाजूला. हे किती क्रेझी आहे हे. Or maybe I'm good at pretending that I moved on. I know that we got a lot of the same friends, and soon enough there come a weekend when we just not bring it up. तब्येत भयानक म्हणजे भयानक डाऊन आहे. सर्दी मेजर झाली आहे. काल रात्रभर नीट झोप लागली नाही. आज डोलो घेतलेली आहे मी. आपण ते ह्याच्या वेळेस घेतलेली बघा, मध्ये 2 वर्षाची आपली गेली तेव्हा घेतलेली तीच गोळी, म्हणजे डोलो घेतलेली आहे मी. आता बरं वाटतंय. बाहेर जायचं आहे कारण की व्हिडिओज काढायचे. आपले स्पॉन्सर जे आहेत नितीन टाकळकर सर, जय हिंद एजन्सी, जे फायनान्शियल गोष्टींसाठी हेल्प करतात आणि लाईफ इन्शुरन्स किंवा तुमचं बेसिकली प्लॅनिंग जे आहे पैशाचं आणि ऑल ऑफ दॅट. सो ते, आणि ही इज वन ऑफ द बेस्ट इन इंडिया. सो ते आपले मेन स्पॉन्सर आहेत. त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलं आहे. सो त्यांच्यासाठी व्हिडिओ काढायचा होता. आज इंडिपेंडन्स डे आहे त्यामुळे इंडियन फ्लॅग बरोबरही मला फोटो व्हिडिओ काढायचे. सो आय हॅड टू स्टेप आउट. वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन ब्लॉग, आजचा ब्लॉग. मगाशी तुम्ही काही क्लिप्स पाहिल्याच, ती ऑन द वे, म्हणजे आपल्याला इथून जिथे आपली चॅम्पियनशिप आहे तिथे जाताना ऑन द वे लागते जागा. छान असा पॅच आहे. दोन्ही साईडला झाडं आहेत. मस्त तुम्ही बसू शकता, चिल करू शकता. तिकडे भुबू लोक येतात, त्यांचा मीटअप होतो. असं असं सगळं छान आहे. इथे मागे एक सायकल रेंटचं दुकान आहे. ऑन अँड ॲव्हरेज दिवसाचं रेंट 100 डेनिश क्रोन आहे. सो 100 डेनिश क्रोन 24 तास तुम्ही सायकल रेंट करू शकता. पण आय एम नॉट शुअर ते तेवढं वर्थ आहे का, कारण की पब्लिक ट्रान्सपोर्टचा पास जो आहे तो पब्लिक ट्रान्सपोर्टचा पास तुम्हाला 24 तासाचा जास्त स्वस्त ह्याच्यात मिळणार आहे. आणि इथनं मेट्रो स्टॉप जवळ आहेत. सो 1-2 मिनटं चाललात की बघा, आता इथूनही ती ट्रेन चाललीच आहे. तिकडनं याची ट्रेन चालली आहे ना. सो तुम्ही ट्रेन बसेस वापरू शकता. सो आय वुड रेकमेंड की 24 तासाचा पब्लिक ट्रान्सपोर्टचा पास काढा रादर दॅन रेंटिंग अ सायकल. हां, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल दुसऱ्या देशात सायकल चालवायचं, कारण की इथे ते कल्चर खूप जास्त आहे सायकलिंगचं, तो एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. मेजर दम लागतोय बिकॉज ऑफ सर्दी अगेन. पण लाईफ, इट इज वॉट इट इज. यू गॉट गिव्ह युअर बेस्ट. चला जाऊया आता जिथे चॅम्पियनशिप आहे त्या लोकेशनला जाऊयात. तर चालता चालता आपण असं ह्या रॅन्डम मधल्या पार्कमध्ये आलेलो आहे. इथे डॉग लिटर करायचं नाही असं त्यांनी बोर्ड लावलाय बाय द वे. पण इथे सगळे असे सनबेदिंग करत बसले, चिल करतायत. तिकडे लहान मुलांचा आवाजही येतो. तिकडे एक फाउंटनही आहे मागे. कोपेनहेगनमध्ये अशा जागा खूप आहेत. मगाशी पण एक मी फुटबॉलचं कोर्ट पाहिलं आणि त्याच्याबरोबरच स्केटबोर्डिंग वगैरेचंही साईडलाच ते रिंग नाही काय त्याला म्हणतात ते, पण त्याच्यासाठी ही जागा होती. इथे बघा, इथे एक छोटासा असा तलाव आहे, दिसतोय का तुम्हाला? तिथे ती मुलं खेळतात बघा लांब. एनिवे, तिकडे बास्केटबॉलचं एक कोर्ट आहे. इथे छोटा तलाव आहे. काय सुंदर, म्हणजे शहराच्या मध्ये अशी एक जागा असणं. अराउंड बदकं बिदकं पण आहेत त्या तलावाच्या बाजूला. हे किती क्रेझी आहे हे. सो नाईस. वाव वाव, क्या बात आहे. मजा आहे. म्हणजे मी विचार केलेला व्लॉग करायचा नाही, पण लोक इथे येऊन कामही करतायत. बेंचेस ठेवलेले आहेत, बसलेत, चिल करतायत, काम करतायत, आपापला नाश्ता बिष्टा करतायत. तो पुस्तक वाचतोय. तो गर्लफ्रेंडच्या आठवणीत बसलाय बहुतेक, कारण की तो दारू घेऊन बसलाय. तर दुपारचं कोण दारू घेऊन बसतो आणि एकटाच बसलाय. पण वेल असो. ते छान अशी फुलं आहेत. इथे पार्क आहे, तिथे लोक बसलेत. काका काका काकांचं काही लक्ष नाही. काका, आमच्या इथे अशी सारसबाग आहे बरं का.
सेम सारसबाग फील आहे हा, सेम म्हणजे मस्त लोक झोपली आहेत, असं छान फुलं बिलं बागेत, कपल्स जोडपं वगैरे मध्ये, असं सेम सारसबाग फील, सेम झाडाच्या माग इथेही चालतं, तेच चालतं, फुलं झाडी बेंचेस दिसले, चटया टाकून, फक्त इकडे ते कूल वाटतं, आपल्या इथे अलाउड नाहीये, फरक एवढाच आहे, पण इथेही करतात लोक. हा आहे ना आई ग कसा बसलाय, हा आहे ना, हा मला जरा श्रीमंत लोकांचा एरिया वाटतो, कारण इथे बंगले वगैरे आहेत, आणि हे माझ्या मागचं आहे ते म्युझिक स्कूल आहे, असलं भारी छोटंसं मस्त म्युझिक स्कूल आहे. आणि हे बघा, हा आता ही झाडी बिडी आहे खूप, पण हे असे बंगले आहेत. सो आय एम शुअर की इच्छा हा तर केवढा मोठा बंगला आहे. सो आय एम शुअर की हा जरा श्रीमंत लोकांचा एरिया असावा, कारण की बंगल्याच्या आत पण टेस्ला बिस्ला तशा टाईपच्या गाड्या उभ्या आहेत. सो आय एम अज्युमिंग, हा मला माहिती नाही तर हा कुठला एरिया आहे तेही मला माहिती नाही आहे, पण इट सीम्स लाईक अ व्हेरी नाईस पॉश एरिया. आय वॉज जस्ट अबाउट टू से क्लीन पण आहे, पण आता हे झाडाचं खालती पडलंय त्यामुळे घाण दिसतंय ते, पण इट इज अ व्हेरी क्लीन एरिया ॲज वेल. म्हणजे आजूबाजूला गरीब लोक दारू पिऊन फुटपाथवर पडलेत वगैरे असं काही नाहीये. इथेही असतं बरं का बाय द वे, लोक पिऊन असे नशे करून ड्रग्स बिक्स करून पडलेले असतात फुटपाथ बिटपाथवर. तुम्हाला वाटेल इथे काही नाहीये, इथेही आहे, पण ह्या एरियात तसं दिसत नाहीये. आणि ही समोर कुठली तरी युनिव्हर्सिटी आहे, फॅकल्टी ऑफ सायन्स असं लिहिलेलं आहे. आणि हे घर बघा कसलं कमाल सुंदर घर आहे हे पण. क्विक अपडेट देतो. सो मी जाऊन ती जागा बघून आलो, मस्त मित्रांना भेटलो. हे बघा, या ट्रेनमध्ये बसून आपण परत आलोय आता. मित्रांना भेटून थोडासा जनरल टाइमपास खेळूनही आलो. एका लहान मुलाबरोबर त्याची लाथ लागली मला, त्यामुळे त्याच्या पायाला लागलं, मग थांबलो. दम लागतोय, तब्येत थोडीशी डाऊन आहे, पण उद्या फुल पॉवर आपण आपला 100% देणार आहे. आणि मध्येच पाऊसही पडला बाय द वे. इथे क्लायमेट म्हणजे विचार, तुम्ही बघितलं तर थोडे ढग आलेले आहेत, थोडं ऊन आहे, पण क्लायमेट विचित्र आहेच. ट्रेन घेऊन आलोय, करन्सी एक्सचेंज केली अजून, कारण की पैसे संपत आलेले, खायचे प्यायचे हाल झाले नाही पाहिजेत. त्यामुळे आपण मस्त 2 बर्गर हे केलेत, काय म्हणतात त्याला, टेकअवेसाठी घेतलेत. ते बघा समोर आपलं ते मॉक्सी दिसतंय का तुम्हाला, तिथे आपलं हॉस्टेल आहे, जवळच आहे. उतरू, क्रॉस करू, जाऊ, खाऊ पिऊ, रेस्ट घेऊ. त्यामुळे हा व्लॉग इथेच एंड करतोय. आज काहीही केलेलं नाहीये फार. आय होप मजा येते. उद्या चॅम्पियनशिप डे आहे, चॅम्पियनशिपचा व्लॉग येणार नाही. चॅम्पियनशिपमध्ये काय होतंय ते मी तुम्हाला परवाच्या दिवशी, म्हणजे व्लॉग आपण जेव्हा कंटिन्यू करू तेव्हा सांगेनच. बाय, टेक केअर. सबस्क्राईब करा, नवीन असाल तर मित्रांबरोबर शेअर करा हा व्हिडिओ, आणि असेच खुश राहा आणि स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या जवळच्यांची काळजी घ्या, आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या, आणि मला फॉलो करत राहा. अरे इथल्या मारुती सुझुकी स्विफ्टला बघा 2च दारे आहेत. काही काय बघताय का, क्रेझी.